कॉकरोच जनता पार्टी आहे. मी म्हटलं अरे बा हे काय झुरळ झुरळ सगळीकडे चालले हे काय आहे म्हटलं. तर नाही तुला नंतर सांगतो म्हणे मम्मी, तुला याच्यातलं काही कळणार नाही म्हणे. अभिजित दादाचे फार फॉलोअर झालेत. म्हटलं कशात ग म्हणे. त्यांनी बघा ना म्हणे कॉकरोच पार्टी काढलेली. म्हटलं हो का, मला नाही माहिती. तू परदेशात कसा गेला? बहीण MS केलेलं आहे तर आपण पण MS करावं असं त्याला वाटलं. आई म्हणे यांना पण BJPच्या यांना पण पुढे हे केलं म्हणे, एवढे अंकलचे फॉलोअर झालेत. म्हटलं हो का. राजकारण आमचा पिंडच नाही आहे. माझी इच्छा होती की त्यांनी कुठेतरी क्लास 1 ऑफिसर व्हायचं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मोठ्या पदावर. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही ना कोणाचं. म्हणजे हेच असे उचलून नेतात, अटक करतात. आपल्याला तशी काही सवय नाही त्याच्यातली, तर ती भीती वाटते बा मुलाला आपल्या अटक करतील का. तर त्यांनी सांगितलं होतं की भारतामध्ये गेल्याच्या नंतर मला असं जेलमध्ये टाकतील असं मला वाटतंय म्हणे. कदाचित त्याला आला उचललं तर काय करणार आपण. काय सांगता येते सरकारचं, कधी काय करू शकेल सांगता येत नाही ना. काही नाही बाळा, जे करतोय तू आता करू नको, स्टॉप कर बाबा इथेच. गेल्या 2-3 दिवसापासून देशभरामध्ये एकच शब्दाची चर्चा आहे, ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टी या शब्दाची. आणि हे शब्द नव्हे तर ही एक चळवळ सोशल मीडियावरती उभा राहिली. आणि ही चळवळ ज्यानं उभा केली त्या तरुणाचं नाव होतं अभिजित दिपके. अभिजित दिपकेचे आई वडील दोघंही आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं अभिजितबद्दल आणि एकंदरीतच त्यांनी सुरू केलेल्या चळवळीबद्दल जाणून घेणार आहोत. आई, तुमचं स्वागत आहे. थोडंसं अभिजितबद्दल पहिल्यांदा सांगा. अभिजित लहानपणापासून शांत होता, कधी कोणाला बोलणं वगैरे नाही, काही नाही. शाळा ते घर, शाळेत घर हेच होतं त्याचं. हां, त्याचं शिक्षण अल्फान्स स्कूलला झालेलं आहे 10वीपर्यंत. आणि 11वी-12वी SB कॉलेजला झालेली आहे. हां, तिथून पुढे मग त्याच्या दिदीने त्याला पुण्याला हे कर म्हणे इंजिनिअरिंगचं. मग 1 वर्ष त्यांनी केलं, पण ते इंजिनिअरिंग त्याला हार्ड चाललं होतं. मग त्याची दिदी म्हणे बाळा तुला काय आवडतं, त्याच्यात आवड आहे. तो म्हणे मला हे कमिशन हे करायचं आहे म्हणे, मास मीडियाचं करायचं आहे, जर्नलिझम. तर मग ती म्हणे ठीक आहे ते कर म्हणे, तू मम्मी पप्पाचं काही ऐकू नको म्हणे आणि कर म्हणे ते. म्हणून तिने त्याला त्या क्षेत्रामध्ये टाकलं. हां. मग तो परदेशात कसा गेला? तो पहिले त्याची दिदीला पाठवलेलं होतं प्रदेशामध्ये. तर हे इकडं कंप्लीट झाल्याच्या नंतर असं त्याला वाटलं की बा आता बहीण MS केलेलं आहे तर आपण पण MS करावं असं त्याला वाटलं. आणि म्हणून तो म्हणे मलाही जायचं म्हणे MS करायचं मला याच्या जर्नलिझममध्ये. त्यामुळं तो गेला तिकडे. तुमच्या मुलाने असे काहीतरी एखादी सोशल मीडियावरती पार्टी उभा केली, हे तुम्हाला कधी कळलं? आम्हाला ते खरं 17 तारखेला कळालं. ते 17 तारखेपर्यंत व्हॉट्सअप वगैरे असंच माहीत होतं. तुम्हाला? मला हो परवाच कळालं मला. सहज ती एक आमची खालची मुलगी आहे म्हणे, मावशी तुम्ही बघितलं का मीडिया याच्यावर यूट्यूबला. म्हटलं नाही म्हणे. अभिजित दादाचे फार फॉलोअर झालेत. म्हटलं कशात ग म्हणे. त्यांनी बघा ना म्हणे कॉकरोच पार्टी काढलेली. म्हटलं हो का, मला नाही माहिती. मग मी घरी आले आणि मग बघितलं ते. तर मग अरे बापरे म्हटलं. मग त्याला कॉल केला तर तो म्हणे मम्मी मी आता काही बोलू शकत नाही, तुला नंतर बोलतो, मला जेव्हा वेळ भेटेल का तेव्हा बोलेल म्हणे तुला. म्हटलं ठीक आहे म्हटलं, पण रिस्क काही घेऊ नको म्हटलं कशामध्ये. तर नाही म्हणे. कॉकरोच जनता पार्टी असा शब्द ऐकल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया होती? तुम्ही काय विचारलं मुलाला तुमच्या? मी म्हटलं अरे बा हे काय झुरळ झुरळ सगळीकडे चालले हे काय आहे म्हटलं. तर नाही तुला नंतर सांगतो म्हणे मम्मी, तुला याच्यातलं काही कळणार नाही, मला वेळ भेटल्यानंतर मी तुला सांगेल. म्हटलं ठीक आहे म्हटलं. तुम्हाला कसं कळलं? ते दुसऱ्याकडनं विचारलं तुम्ही हे कॉकरोच पार्टी? नाही, मी काही त्याला काहीच त्याच्याविषयी काहीच नाही विचारलं. तोच मला कॉल करतो. हां, दीदीचा आणि त्यांचा कॉल राहतो, त्याचा आणि माझा जास्त कॉल राहतो. तुम्ही विचारलं नाही का हे काय बाबा झुरळ झुरळ झुरळ? नाही, यांच्याकडून कळालं ना मला. बाकीचे मित्रपरिवार हे की ते काहीतरी कॉकरोच जनता पार्टी काढली म्हणून आणि त्याला फॉलोअर खूप वाढाले. एवढं मी त्याला त्याच्याविषयी काहीच नाही विचारलं. तुम्हाला माहिती आहे कोणाकोणापेक्षा जास्त फॉलोअर आहेत त्याला, म्हणजे देशातल्या महान व्यक्तीपेक्षा फॉलोअर जास्त? हो, यांनी मला आत्ता माझ्या नातवानी सांगितलं. आई म्हणे यांना पण BJPच्या यांना पण पुढे हे केलं म्हणे, एवढे अंकलचे फॉलोअर झालेत. म्हटलं हो का. त्यांनी मला सांगितल्यावर माहिती झालं आता दुपारी. तुम्हाला कोणी विचारलं? नाही, मला कोणीच नाही विचारलं. म्हणजे कोण तुमचा मुलगा अशा पद्धतीनं कोणी? नाही, क्वार्टरमध्ये माहिती आहे ना सगळ्यांना. हां, यंत्रणेकडून कोणी? नाही कोणी. नाही कोणाचं इतर यंत्रणेकडून काहीच माझं नाही. हे मीडियावाल्यांचेच फोन होते. असं आहे की त्याचे एवढे मोठे फॉलोअर्स वाढले आहेत, त्यांनी एवढी मोठी चळवळ उभा केली आहे, पण राजकारणी लोकांना हे काय पटलेलं दिसत नाही. म्हणजे कुणी सकारात्मक भूमिका काय दिली नाही म्हणजे अशी.
आता तेच काय आपण सांगणार त्याच्यातलं तेवढी माहिती पण नाही ना आपल्याला. हां. सत्ताधारी असू दे किंवा विरोधक कोणीच काय सकारात्मक बोललं नाही मुलाच्या बाजूने. मग ते राजकारण आमचा पिंडच नाही आहे. माझी इच्छा होती की त्यांनी कुठेतरी क्लास 1 ऑफिसर व्हायचं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मोठ्या पदावर. त्याच्यामुळं आम्ही राजकारणामध्ये कधी पडलो पण नाही आहे आणि आम्हाला त्याची आवड पण नाही आहे. आम आदमी पक्षात काम केलं होतं त्यांनी. हो 2-3 वर्ष होता त्यांच्याकडे. त्यांनी बोलवलं होतं की मीडियाचं वगैरे त्याचं झालेलं होतं. मग त्याला बोलून घेतलं होतं केजरीवाल साहेबांनी. ते गेलेला होता तो. बरं. तेव्हाही म्हटलं होतं नको, म्हटलं बाळा आपण काही राजकारणी लोक नाही आहेत, आपण काहीतरी सर्व्हिस वगैरे केलेलीच चांगली असते. पण त्याला त्याच्यात आवड होती, त्याच्यामुळे आमचं काही त्यांनी ऐकलं नाही. पण आता असं आहे की तुम्हाला हे सगळं एखादी प्रसिद्धी ज्यावेळेस होती कुठलीही चांगली किंवा वाईट ती तुम्ही काय विचार करता मग अशी प्रसिद्धी झाल्यानंतर आई म्हणून? विचार काय, भीती वाटते ना प्रसिद्धी झाल्यानंतर. आजकाल आपण असं बघतो पेपरला असं घटना होतात काही घाण, मग त्याची भीती वाटते. दुसरं काय म्हणजे हेच असे उचलून नेतात, अटक करतात. आपल्याला त्याची काही सवय नाही त्याच्यातली, तर ती भीती वाटते बा मुलाला आपल्या अटक करतील का असे मनामध्ये येतं ना. झोपला नाही असं म्हटलात म्हणजे कॅमेरा सुरू करण्याच्या. हो त्याला झोपच नाही आहे ना ते झोपला नाही. नाही ना, मला 2 रात्री झालं झोपच नाही होत. चिंतेतच आहे ना, भीती वाटते ना. आता एकटाच मुलगा आहे बाबा, एवढं त्याचं हे झालं, जर कदाचित त्याला आला उचललं तर काय करणार आपण? काय सांगता येते, सरकारचं कधी काय करू शकेल सांगता येत नाही ना. हां त्याच्या का तुम्हाला असं का वाटतं की असं? मला राजकारण आवडतच नाही आधीपासून, बिलकुलच नाही. त्याच्यामुळे मला हे पेपरला काही वाचलं की धडकी भरते मनात, त्याच्यामुळे मी बिलकुल हे नाही करत. तुम्ही बोललात त्याला? बोलायला त्याला वेळच नाही आहे ना. तो म्हटला मग मी तुला नंतर कॉल करतो, सविस्तर बोलतो. अजूनही त्याचा फोन नाही. हां तुम्ही बोलला? नाही या विषयावर काहीच नाही बोललो त्याला. तुम्हाला वाटते काही आईला मनात धास्ती आहे की काहीतरी होईल किंवा राजकारणी याचा गैरअर्थ काढतील? आता सध्याचं जर राजकारण बघितलं तर तसं भीती वाटणं आम्हाला म्हणजे साहजिकच आहे. त्याच्यामध्ये हे काय नाही. त्याचे जरी फॉलोअर असले आणि त्याचंसुद्धा आज याच्यावर बघितलं मी यूट्यूबला का कशावर आहे की एक जण त्याची मुलाखत घेत होता. तर ते म्हणत इंडिया में कब जा रहे तुम, यहाँ से तो दूर से तो कुछ भी करता तो इंडिया में कब जा रहे. तर त्यांनी सांगितलं होतं की भारतामध्ये गेल्याच्यानंतर मला असं जेलमध्ये टाकतील असं मला वाटतंय म्हणे. हां आहे तसं. आता बरेच अशा मागे घटना घडलेल्या आहेत. आपण बघितलं ते संजय राऊतला आतमध्ये टाकलेलं होतं, संजय सिंगला आतमध्ये टाकलेलं होतं. नंतर कोर्टाने सर्व त्यांना निर्दोष सोडलं. तशा पेपरमध्ये असं वाटून पेपर बघितल्याच्या नंतर असं वाटतं माणसाला, शंका आहे. आई म्हणून हो भीती वाटतेच ना आई म्हणून. भीती वाटतेच. मी तर त्याला आधी नकोच म्हटलं होतं, फॉरेनलाही जाऊ नको, काही नको, काय तू पुण्याला जॉब कर, नाही तर दिल्लीतही तुला जॉब चांगला भेटतो तिथे कर म्हटलं, तू तर जाऊच नको म्हटलं. तेव्हा विरोधात गेला माझ्या, आणि गेला तो. मला तर नकोच होतं त्याला बाहेर देशात पाठवायला. तुम्हाला काय सांगायचं आहे का सरकारला? नाही काय सांगणार आपण सरकारला आता. तुमचा मुलगा जसं त्याला वाटतं की इथं आल्यानंतर त्याला अटक केली जाईल, आता काय सांगणार आता ते. आम्हाला काय असं एवढं राजकारणी अनुभव नसल्यामुळं जास्त काही हे पण नाही करता येत, बोलता येत नाही ना जास्त. या सगळ्यामध्ये त्याचा स्वभाव कधी असा होता की त्याला काहीतरी करायचंय, काहीतरी वेगळं करायचंय? तो काही सांगत नव्हता. तो सांगतच नव्हता मला काही हे करायचं का काय. तो आणि त्याचा मोबाईल हे 2च त्याला. कोणाशी बोलणे नाही, काही नाही. खाली भातचा राहतो, आला की त्याच्याकडे जाणार, त्याला बोलणार दाजी चला चहा प्यायला वगैरे, तेवढं. बाकी काहीच सांगणार नाही. तो काय करतो काही नाही, काहीच नाही. बरं. आता तुम्हाला बोलायचं झालं तुमच्या मुलाला आज उद्या, तर तुम्ही काय विचाराल त्याला की आई म्हणून? म्हणणार आहे बाळा काय केलं तू हे असं, आता तू जर आला, जर तुला घरी नाही येऊ दिलं तर मग आम्ही काय करायचं आता. हां हे त्याला विचारेल मी. ना तेच मी तर त्याला तेच विचारेल की बा इकडे यायचं तर सुखरूप घरी आहे. आमचं हेच म्हणणार आहे त्याला. बेटा तिथून नॅपकिन आण बरं असेल तर. त्याला पत्रकारिता करायची? हो त्याची इच्छा होती ना. ते इंजिनिअरिंग त्यांनी सोडल्यानंतर त्याला करायची होती पत्रिका. त्यांनी केली पण ना तिथे यांच्याकडे दिल्लीमध्ये केलं पण त्यांनी. मास मीडिया वगैरे सगळं सांभाळत होता तिकडे. हां
त्याला जी भीती वाटते तर तुम्ही वडील म्हणून सरकारला काय सांगणार आहेत का? ना सरकारला काय सांगणार आपण? विनंती काय की ना आता सत्तेपुढे शहाणपण चालत नाही ना कोणाचं. सत्तेला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आई म्हणून विचारायचा आहे की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे एकीकडं त्याच्याविषयी राजकारणी तुमच्या मुलाविषयी राजकारणी खरं तर काही राजकारण्यांनी तरी त्याचं कौतुक करायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलेलं दिसत नाही. एक युवकांची चळवळ उभा करणं म्हणजे 1 कोटी 1.5 कोटी तरुणांना एकत्र गोळा करणं आणि एका शब्दावर तुमच्या मुलावरती त्यांनी विश्वास ठेवणं आणि त्यांना फॉलो करणं, या सगळ्यामध्ये एक आई म्हणून तुम्हाला काय वाटतंय? आहे म्हणून म्हणजे विश्वास कसा ठेवला मला हे वाटते की तो पहिल्यापासूनच प्रामाणिक आहे. तो आधीपासूनच त्याला अजिबात असं खोटं वगैरे काहीच आवडत नाही, अजिबात आवडतच नाही त्याला. पण तो प्रामाणिक आहे असं वाटतं. मग त्याने तो शब्द बोलला आणि मुलांनाही हे झालं आजकालच्या तरुण पिढीला की हा मला जावं याच्यामध्ये आता त्याच्या मनावर येते. आम्ही तर नाही, त्याच्या मनावर येते. आपण आता मला तर वाटत नाही, पण आता ते त्याच्या मनावर झालेले. तर तुम्ही सपोर्ट करा? सपोर्ट तर नाही करणार मी त्याला, तर नाहीच म्हटलं होतं. मला नाही आवडत सपोर्ट करायला. नाही ना, आमची इच्छा नाही की त्यांनी राजकारणात जावं म्हणून. आम्हाला नाही वाटत. चिंता वाटते? हां, चिंता तर वाटतेच ना. मग चिंता वाटतेच. हां, मग आई म्हणून चिंता वाटणारच ना. कुणाला काही सांगायचं आहे? नाही, तुम्हाला मुलाला काय सांगायचं? काही नाही बाळा, जे करतोय तू आता करू नको, स्टॉप कर बाबा इथेच. हां, इथे आल्यानंतर आपल्या घरीच राहा. काय जॉब करायचं तर तू तो जॉब कर दुसरा. आता तो काय आधी ऐकला नाही ना, आता काय माहिती ऐकतो की नाही मला माहिती नाही. हां, तुम्हाला का नाही आवडत राजकारण? नाही, मला राजकारण नाहीच आवडत आधीपासूनच नाही. आमच्या इथं म्हणजे कोणी नाही, पण सासरी नाही माहेरी नाही, त्याच्यामुळे ते राजकारणाची काही माहितीच नाही आम्हाला. ह्या अभिजितच्या आई आणि वडील होते. आई म्हणून त्यांना चिंता निश्चित आहे. 2-3 दिवसांपासून त्या झोपलेल्या नाही आहेत, कारण की अभिजित जसं झोपलेला नाही आहे त्या पण झोपलेल्या या ठिकाणी नाही आहेत. आणि त्यांना वाटतं की एक मनात एक आकस्मित निश्चित भीती आहे की एवढं सगळं चळवळ उभा केली आहे, मात्र याकडे कोण कसं पाहिल, सकारात्मक पाहिल की नकारात्मक पाहिल, ह्या सगळ्या प्रश्न निश्चित आईवडिलांच्या समोर आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की आता त्यांनी हे थांबवावं आणि त्यांनी परत भारतामध्ये येऊन एक नोकरी करावी. आणि चिंता तर निश्चित दोघांच्याही चेहऱ्यावरती पाहायला मिळते. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर.